संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येते। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात एमआयएमचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। 4 ते 5 नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवलाय। इम्तियाज जलील यांना बायजीपुरात काळे झेंडे सुद्धा दाखवलेत। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा जलील यांच्यावर आरोप आहे। काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांचा जलील यांच्या विरोधात आक्रोश पाहायला मिळालाय। तर इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या गाडीवर हल्ला चढवण्यात आला। त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। संभाजीनगरमध्ये दृश्य आपण पाहतोय। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा जलील यांच्यावर आरोप आहे। काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांनी जलील यांच्या विरोधात आक्रोश केलाय। तर इम्तियाज जलील यांच्या विरोधात एकूणच वातावरण आता संभाजीनगरमध्ये तापलेलं दिसतंय। जलील यांच्या विरोधात एमआयएमचेच कार्यकर्ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांनी जलील यांच्या विरोधात आक्रोश केलाय। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। संभाजीनगरमधून ही बातमी समोर येते। 4 ते 5 नाराज कार्यकर्त्यांकडून जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप जलील यांच्यावर करण्यात येतोय। संभाजीनगरमधली आता दृश्य पाहतोय। संभाजीनगरमध्ये एकूणच वातावरण तापलेलं दिसतोय। त्यांच्या इम्तियाज जलील यांच्या वाहनावर आपण पाहतोय कसा कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आलेला आहे। त्यांच्या गाडीवर ठोसे मारण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या गाडीवर एकूणच जोरदार असा हल्ला करण्यात आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। संभाजीनगरमध्ये एकूणच राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। तर सचिन, काय सांगाल की जलील यांच्यावर हल्ला चढवण्यात आलाय संभाजीनगरमध्ये, आता नेमकं काय वातावरण आहे? बायजीपुरामध्ये प्रचार सुरू होता। इम्तियाज जलील हे प्रचार करत होते त्यांच्या उमेदवारांच्या। त्याच दरम्यान समोरील जे काँग्रेसचे काही पदाधिकारी होते ते समोर आले होते आणि त्यांनी या ठिकाणी जे इम्तियाज जलील यांचं वाहन होतं त्यावरती चढण्याचा प्रयत्न केला, त्यावर बुक्के मारले आणि त्यानंतर वातावरण थोडं तणावाचं बनलं होतं। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि सौम्य लाठी चार्ज करण्यात आलेला आणि पोलिसांनी जे त्या ठिकाणी गोंधळ घालणारे कार्यकर्ते होते त्यांना पांगवलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपूर्वीपासूनच की नाराजीची संख्या मोठी होती एमआयएम मध्ये आणि तेच नाराज आहेत। तेच नाराज जे या ठिकाणी अशा पद्धतीने विरोध दर्शवण्यात, त्यापूर्वी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते। काळे झेंडे दाखवून त्यानंतर ते थोडं पुढे गेले। त्यानंतर हे सर्व हा गोंधळ झालेला आहे। पोलिसांनी आता वातावरण शांत केलेलं आहे। यानंतर इम्तियाज यांचे जे विरोधक आहेत कलीम कुरेशी हे देखील माध्यमांशी संवाद साधणार आहेत। त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे की या रॅलीवर हल्ला केल्याचा। आता नेमकं ते काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। सध्या तरी शांतता आहे या ठिकाणी। तर सचिन, काय सांगाल की नेमकं काय कारण आहे? फक्त पैसे देऊन तिकीट दिलंय हेच कारण होत आहे की अजून कशा संदर्भात या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय? मोठ्या प्रमाणात ही नाराजी आहे। कार्यकर्त्यांना तिकीट दिलेलं नाहीये, तिकीट नाकारलं आहे, हा सर्वात प्रमुख कारण आहे। त्यावरून ही नाराजी उफाळत आलेली आहे। त्यानंतर अनेक नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आरोप केला होता की पैसे देऊन तिकीट वाटप करण्यात आलेले आहे। इत्यादी प्रतिमा देखील फाडण्यात आली होती। अनेक ज्या गोष्टी त्या घडत होत्या, मात्र आज जेव्हा प्रचारामध्ये जलील बायजीपुरा भागात आले तेव्हा हा सर्व विरोध उफाळून आला होता आणि थेट इम्तियाज जलीलच्या वाहनापर्यंत जाण्याचा मदत कार्यकर्त्यांनी केली होती। मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा एमआयएमच्या काही पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे आणि त्यांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आम्ही कालच या ठिकाणी सर्व याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली होती। मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे। पोलिसांना देखील जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना तातडीने 24 तासाच्या आत त्यांची बदली करावी, अन्यथा आम्ही हजारो कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी हे आंदोलन करू असं एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आता जे त्यांचे विरोधक आहेत ते आता पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडतायत। जी, तर इम्तियाज जलील यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर येते का? नाही, इम्तियाज जलील यांच्याकडून अजून कुठली प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मात्र ज्यांच्या प्रचारासाठी ते या ठिकाणी आले होते त्या उमेदवारांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे की आमच्या रॅलीमध्ये जेव्हा इम्तियाज जलील आले होते ते आमच्यावरचे अंडे फेकण्यात आले, आमच्या रॅलीवरती हल्ला करण्यात आलेला आहे। या संदर्भाने आम्ही आता पोलिसांकडे जाणार आहोत, पोलिसात तक्रार देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यांची जी इम्तियाज जलील यांची जी होती कलीम कुरेशी, आता हे देखील या ठिकाणी आता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडत आहेत। जी, एकूणच पोलिसांकडून या कार्यकर्त्यांवर ज्यांनी हल्ला केलाय त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते?
अजून या प्रकरणात कुठली कारवाई करण्यात आलेली नाहीये. मात्र आता दोन्ही बाजूंचे सीसीटीव्ही तपासून, दोन्ही बाजूचे फुटेज तपासून आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर पोलीस पुढील आपलं पाऊल उचलणार आहे. मात्र या घटनेनंतर गुन्हा दाखल होईल एवढं मात्र निश्चित आहे, कारण की दोन्ही बाजूने या ठिकाणी पोलिसात जाण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे. जी जी सचिन, तुम्ही असंच जोडलेले राहा. तुर्तास आपण ही दृश्य पाहतोय. संभाजीनगरमध्ये एकूणच राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय. आधी आपण जर दृश्य पाहत असू तर आधी जलीलांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यानंतर जलीलांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. आपण हल्ल्याची दृश्य पाहतोय एका ठिकाणी, तर एका ठिकाणी काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले, त्याची दृश्य पाहतोय. अतिशय असंतोष या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय. पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप जलील यांच्यावर होतोय आणि या संदर्भात नाराजी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर जलीलांच्या वाहनावर हल्ला चढवला. ते हल्ल्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय. जलील यांना मारहाणीचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. त्यांच्या गाडीच्या उससे हमें को टिकट न मिला 2 बजे से। मैं सोनू तुमको एक बात बताता हूँ, अभी जितने भी टिकट गए, किसने 50,000 दिया, किसने 30,000 दिया कंडीशन देके, किसने 80,000 दिया, किसने 1 करोड़ दिया, किसने 1.5 करोड़ दिया, और बहुत सारे हमारे पास इस चीज़ के प्रूफ है। वो आके हमारे पास रो रहे कि हमारे को पैसे इतने दे ले लिया और हमारे को काम भी नहीं कर सीधे से, बहुत सारा हमारे पास। यांच्या गाडीवर हल्ला नेमका कुणी केला? त्यांच्याच माणसाने केलं. त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. ते त्यांना माहौल बनवण्यासाठी ते असंच प्रयत्न करत आहेत हे लोक. और उनको बर्दाश्त नहीं हो रहा, क्योंकि मैं वंचित के पैनल से है, कांग्रेस के पैनल से, अरे हमारे पूरे पैनल निकलने वाले 100% हमारे पैनल निकलने वाले हैं, इसलिए उनको हार बर्दाश्त नहीं हो रही. त्यांचा स्पष्ट आरोप है कि सगळा राडा तुम्ही केलेला है. वो ये सब झूठा है. ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया. हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं. हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे. पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया. हमने नहीं किया, हमारे पास का कोई ग्रुप ने हमला नहीं किया. त्यांचा असाही एक आक्षेप आहे की तुम्ही 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या पक्षाकडून उभा आहेत आणि त्या विरोधात ते कोर्टात केस देखील करणार आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे आणि दुसरीकडे तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडे. याच्यात विषय असा आहे की व्यक्ती हे बोलतो, बहुत सारे पूरे महाराष्ट्र के अंदर जब 2-2, 3-3 एमएलए एक जगह चुन के अलग उसमें एक कैंडिडेट 3 जगहों से चुन के आता है, तो मैं तो नगर से 2 बार फॉर्म भरे. बॉम्बे में यूपी है, बॉम्बे में यूपी है. उस जो कोर्ट जो इंसाफ करेंगे हम उसको मान्य करेंगे ना. कल गरम पानी में भी करे उन्होंने. कल गर्म पानी में वंचित का ये एमआईएम के लोगों ने पोस्टर जलाए. ये एमआईएम के लोग माहौल खराब कर रहे हैं, क्योंकि इनको अब इनका माहौल बन रहा नहीं. ये आज इन्होंने ये जो स्टैंड करे, इन्होंने उनका माहौल बनाने के लिए कर रहे हैं. इनका कोई माहौल नहीं है प्रभाग के अंदर. जे उमेदवार आहेत एमआयएमचे, त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही त्यांच्या रॅलीवरती अंडे फेकलेले आहे, तुमचे समर्थक होते, तुमचे कार्यकर्ते. बेबुनियाद आरोप है. जो लोग नाराज है वो लोगों ने उनके ऊपर अंडे फेंके. अब कौन थे, हमारी पार्टी के थे, उनके पार्टी, हमको कुछ मालूम नहीं. टिकट नहीं मिला वो लोगों ने हे आरोप जे आहे अंडे आणि टमाट्याचे जे आरोप आहेत तिथं नव्हता का? ते निरर्थक आरोप आहेत. होता था जो हमारे कार्यकर्ता था, मैं उनको संभाल रहा था. त्यांच्या लोकांकडून हे केलेलं कृत्य आहे आणि नाव आमचं त्याच्यात घेण्यात येत आहे. हे चुकीचं आहे पूर्ण. आम्ही अशा प्रकारचं कोणतंही अंडे आणि टमाट्याचं कृत्य केलेलं नाही. त्यांच्याच लोकांनी जे त्यांना त्रास झालेला आहे त्या लोकांनी केलेलं हा कृत्य आहे. ये हमारे कांग्रेस पैनल के पूरा कांग्रेस. एक बहुत इम्पोर्टेंट बात बोलना है आप लोगों को कि आकोट के अंदर एमआईएम ने बीजेपी से युति की, तो आज का सवाल बेबुनियाद है. और बॉम्बे के अंदर प्रकाश अंबेडकर साहब ने वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की युति है, तो प्रकाश अंबेडकर साहब की बॉम्बे में कांग्रेस के साथ युति है. उसलिए संभाजीनगर मधली दृश्य पाहतोय. संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण एकूणच तापलेलं दिसतंय. इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर आपले प्रतिनिधी सचिन जिरे याविषयी अधिकची माहिती देत आहेत. तर सचिन, काय सांगाल की आत्ताचं नेमकं वातावरण तिथलं काय आहे? सचिन, इथं वातावरण शांतता आहे. पोलिसांनी या ठिकाणी दोन्ही बाजूंचे जे कार्यकर्ते होते त्यांची समजूत घातलेली आहे. मात्र जो आरोप इम्तियाज जलीलच्या आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता की काँग्रेसचे उमेदवार खलील कुरेशी यांनी हा हल्ला घडून आणलेला, त्याला उत्तर देत त्यांनी सांगितलेलं आहे खलील कुरेशी यांनी की हा या हल्ल्याचा काही संबंध नाहीये. जे नाराज लोक होते त्या नाराज लोकांनी या ठिकाणी हा हल्ला केलेला आहे. मी तिथं फक्त जे लोक होते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो, अशा पद्धतीची बाजू या ठिकाणी
यांनी मांडलेलं आहे. ते इम्तियाज जलील कुठे आहेत? त्यांच्याकडे या संदर्भात त्यांच्या सोबत काही बोलणं झालंय का? यांनी या संदर्भात काही बोलले नाही. मात्र त्यांच्या घटनाकृतीत काळे झेंडे काळे झेंडे दाखवल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. याखेरीज ते काळे झेंडे दाखवत आहेत, मात्र 16 तारखेला कळेल हे काळे झेंडे दाखवत आहेत की हिरवे झेंडे दाखवत. अशा पद्धतीचं प्रतिक्रिया ते पुढे निघून गेले होते आणि पुढे हा प्रकार घडला. त्यानंतर इम्तियाज हे माध्यमांसमोर आलेले नाहीयेत आणि आज विशेष म्हणजे आज ओवैसी बंधू या ठिकाणी आलेले आहेत आणि ओवैसीची या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी हा गोंधळ झालेला आहे. ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू तुर्तास. धन्यवाद या माहितीबद्दल.